नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कृष्ण जन्माष्टमीसाठी एक स्पेशल स्वीट मिठाई बनवणार आहोत, ज्याला आपण खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये बनवू शकतो, जी दिसायला एकदम मटकीसारखी दिसते. रेग्युलर तर आपण मिठाई बनवतोच, पण आज काहीतरी वेगळं ट्राय करून बनवूया. दिसायला पण छान दिसते आणि खायला पण खूप चविष्ट लागते. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 3 चम्मच इतकं तूप घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. जर रवा तुमचा थोडासा जर मोठाड असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेऊन नंतर तुम्ही त्याला यूज करू शकता. रव्याला आपल्याला व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर भाजून घेतल्यामुळे रवा करपला जातो आणि तो व्यवस्थित खरपूस असा भाजला जात नाही. त्यामुळे मिठाईची चव बदलते. म्हणून आपल्याला रवा लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत आला की यामध्ये आपल्याला 1.5 चम्मच इतकं खिसलेलं खोबरं घालायचं आहे आणि यानंतर परत आपल्याला रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. रव्यासोबतच खोबरंही भाजलं जातं, त्यामुळे खूप छान चव लागते. आपण पाहू शकतो रवा आता आपला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. याचा थोडासा कलरही चेंज झालेला आहे, पण एवढा कलर आपल्याला पुरेसा आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 वाटी दूध घालायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला इथे 1.5 वाटी दूध घालायचं आहे. दूध घातल्यावर रवा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचा आहे. दूध आटल्यावर रवा तुम्हाला जर कोरडा वाटत असेल तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं कोमट पाणी घालायचं आहे. पाणी घालून आपल्याला परत लो टू मीडियम फ्लेमवर रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. पाणी एकदा थोडंसं आटलं गेलं की याला आपल्याला झाकून ठेवून 3 ते 4 मिनिटं एकदम बारीक लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे. 4 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपला रवा आता व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि व्यवस्थित असा फुगलेला पण आहे. आता आपल्याला यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी इतकी साखर घालायची आहे. साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. यानंतर यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची आहे आणि साखर रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर व्यवस्थित मिक्स झाली की यानंतर आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवून लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 4 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपला रवा आता व्यवस्थित असा शिजलेला आहे. साखरही व्यवस्थित मेल्ट झालेली आहे आणि आपला रवा हा तूपही सोडत आहे, म्हणजे आपला रवा व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता या शिजलेल्या रव्यामधून आपल्याला अर्धा पोर्शन बाजूला काढून घ्यायचा आहे आणि जो कढईमध्ये अर्धा पोर्शन आहे त्या पोर्शनमध्ये आपल्याला 2 चम्मच इतकी कोको पावडर घालायची आहे. कोको पावडर घालून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोको पावडर घातल्यामुळे मिश्रण आपलं थोडंसं कोरडं पडलेलं आहे. यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी इतकं दूध घालायचं आहे. दूध घालून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकून ठेवून याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला आपण जो रवा बाजूला काढून ठेवला होता त्याला आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यातलाही आपल्याला अर्धा पोर्शन बाजूला काढून ठेवायचा आहे. आता हा जो उरलेला पोर्शन आहे या उरलेल्या पोर्शनमध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. यामध्ये मी काजू, बदाम, मनुके आणि टुटी फ्रुटी असे ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. 3 मिनिटे झालेले आहेत. आता आपण पाहू आपला रवा शिजला आहे का नाही ते. आपण पाहू शकतो आपला रवा आता व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि याला कलरही मस्त आलेला आहे. आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर याला हाताच्या साहाय्याने थोडंसं मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यामुळे आपल्याला मटकी करताना जसा डो पाहिजे तसा डो आपला इथे तयार होतो. 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मिश्रण असंच मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला डो छान तयार होतो. मळून झाल्यानंतर याचा थोडासा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याची गोल पारी तयार करून घ्यायची आहे आणि आपण तयार केलेलं ड्रायफ्रूटचं मिश्रण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि याला व्यवस्थित पॅक बंद करून घ्यायचं आहे. हलक्या हलक्या हाताने याला आपल्याला पॅक बंद करून घ्यायचा आहे. जोपर्यंत सगळ्या साईडने हा पॅक बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित असं हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे.
सगळं मिश्रण व्यवस्थित पॅक बंद झालं की वरच्या साईडने आपल्याला 2 बोटाच्या साहाय्याने असं याला मटकीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आपण पाहू शकतो आपली मटकी आता व्यवस्थित असा तयार झालेली आहे. आपण जो पोर्शन बाजूला काढून ठेवला होता त्याच पोर्शन मधून आपल्याला एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याला खिसलेलं खोबरं घालायचं आहे आणि तो गोळा आपल्याला मटकीवर ठेवायचा आहे आणि मगज बीच्या साहाय्याने आपल्याला मटकीला व्यवस्थित डेकोरेट करायचं आहे. आपण पाहू शकतो आपली मटकी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. दिसायला पण खूप छान दिसत आहे. खूप कमी साहित्यामध्ये ही बनून तयार होते. दिसायलाही खूप छान दिसते. त्यामुळे या कृष्ण जन्माष्टमीला काहीतरी नवीन पदार्थ म्हणून तुम्ही याला नक्की ट्राय करा. थँक्यू.